आज आपण हिरवे मूग आणि अशाच काही पौष्टिक गोष्टी वापरून कमी तुपाचा वापर करून मस्त चवीचे लाडू करणार आहोत। कमी तुपाचा वापर करूनही लाडू अगदी सहज वळले जातात। लाडू गूळ घालून केलेले आहेत, तरी गुळाचा पाक वगैरे अजिबात न करता एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू केलेले आहेत। त्यामुळे कोणालाही सहज करता येतील असे हे लाडू आहेत। चवीला इतके छान होतात की एकदा लाडू केले की तुम्ही परत परत हे लाडू कराल। हाय, मी अस्मिता, मस्ती कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अशीच एक मस्त हेल्दी रेसिपी करणार आहोत। तर हे लाडू करण्यासाठी इथे मी 1 कपभर हिरवे मूग घेतले आहेत। मूग आधी स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घेतले आहेत। तुम्हाला वाटलं तर तुम्ही मूग धुवून वाळवून घेऊ शकता। तर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून हे मूग आपल्याला साधारण 5-7 मिनिट थोडे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे मुगाचा थोडा रंग बदलेपर्यंत हे आपण भाजून घेऊयात। तर साधारण 5-7 मिनिट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता मुगाचा रंग बदललेला आहे। तर हे भाजलेले मूग मी एका दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आणि याच कढईत मी आता अर्धा वाटी तीळ भाजून घेते। मुगासोबत आपण थोडे तीळही घालणार आहोत, म्हणजे त्या निमित्ताने अतिशय पौष्टिक असे तीळही आपले खाल्ले जातात। तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, जे आपल्या हाडांच्या बळकटीसाठी अगदी फायदेशीर असतं। म्हणूनच या लाडूमध्ये मी मुगासोबत तीळही घालते आहे। तीळ आपले व्यवस्थित भाजून झाले आहेत। एका दुसऱ्या बाउलमध्ये मी हे तीळ काढून घेते आणि याच कढईत मी आता अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं भाजून घेते। खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही घेऊ शकता। खोबऱ्याचा किंचित रंग बदलेपर्यंत आपल्याला खोबरं थोडंच भाजायचं आहे, अगदी खूप लाल होईपर्यंत भाजायचं नाही आहे। खोबऱ्यामध्येही आपल्या शरीराला आवश्यक असणारे चांगले फॅट्स असतात। खोबऱ्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, म्हणूनच या लाडूमध्ये आपण तिळासोबत असं थोडं खोबरंही घालतो आहोत। तर इथे खोबऱ्याचाही रंग बदललेला आहे, खोबरं भाजून झालं आहे। खोबरं तिळाच्याच भांड्यामध्ये काढून घेते। लाडूसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या भाजून झाल्या आहेत। मूग, तीळ आणि खोबरं गार होत आहे, तोपर्यंत इथे आपण वेलची पावडर करून घेऊ। तर इथे मी 5 हिरवी वेलची घेतली आहे, थोडी अशी ठोकून घेतली आहे, यातले दाणे काढून घेतले आहे आणि वेलचीची पावडर करून घेते। मी वेलची जायफळ पूड नेहमी करून ठेवते, पण आज नेमकी संपली होती, त्यामुळे मी इथे वेलचीची पावडर केली आहे। यामध्येच थोडं जायफळ किसून घेते। आपण हे लाडू गूळ घालून करणार आहोत, त्यामुळे गुळाबरोबर जायफळाची चव छान लागते, म्हणून मी यात थोडं जायफळही किसलेलं आहे आणि यामध्ये 1 चमचाभर सुंठ पावडर घालते। यामुळे चवीलाही लाडू छान लागतात आणि सर्दी खोकल्यासाठीही चांगलं। आता इथे आपले मूगही मिक्सरमधून फिरवण्याइतपत गार झालेले आहेत। मुगाची पावडर करून घेऊया। जितकी शक्य तितकी बारीक करायची, कारण मिक्सरमधून खूप अगदी बारीक पावडर होत नाही, थोडी रवाळच राहते आणि आपल्याला थोडी रवाळच पावडर हवी आहे। तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे। साधारण अशी इतपत रवाळ पावडर तयार झालेली आहे। आता ही मुगाची पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यात आपण तीळ आणि खोबरंही बारीक करून घेऊया। तीळ आणि खोबरं मिक्सरमधून फिरवताना जरा जास्त फिरवून घ्यायचं, म्हणजे याला तेल सुटतं। तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलं आहे, थोडं जास्त फिरवलं त्यामुळे याला थोडं तेल सुटलं आहे। असं थोडं तेल सुटलं की आपल्याला लाडूमध्ये कमी तुपाचा वापर करूनही लाडू अगदी व्यवस्थित वळले जातात। पुन्हा गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि इथे मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे। या तुपामधलं साधारण 3 चमचे तूप मी सुरुवातीला घालते, म्हणजे साधारण पाव वाटी तूप मी घातलेलं आहे। उरलेलं तूप मी नंतर लागेल तसं वापरेन। आता यामध्ये मी पाव वाटी बदामाचे काप घालून घेते। बदामाचे काप किंचित बदामीचा रंग येईपर्यंत मंद गॅसवर परतून घेऊया। असे थोडे बदामाचे काप परतून घेतले की मस्त कुरकुरीत होतात आणि मग लाडूमध्ये खूप छान लागतात। तर बदामाचे काप किंचित बदामीच्या रंगावर मी परतून घेतले आहेत। एका वाटीमध्ये काढून घेते आणि याच तुपामध्ये आता आपण मुगाचं पीठ भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून मुगाचं पीठ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे। पीठ करण्याआधी मूग आपण छान भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे हे पीठ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही। पीठ जसं जसं भाजत येईल तसा याचा मस्त सुगंध यायला लागतो आणि थोडासा रंग बदलतो। तर साधारण 5-1 मिनिट मी हे पीठ भाजून घेतलं आहे। मला पीठ थोडं कोरडं वाटतं आहे, त्यामुळे या तुपामधलं अजून 2 चमचे तूप मी यामध्ये घालते आणि हे उरलेलं जे 2 चमचे तूप आहे ते लागलं तरच मी नंतर वापरेन। आपण अजून थोडा वेळ हे पीठ भाजून घेऊया। तर अजून साधारण 5-1 मिनिट भाजल्यावर पिठाचा रंग बदललेला आहे आणि पिठाला तूप सुटायला लागलेलं आहे। तर इथे आपलं पीठ अगदी व्यवस्थित भाजलं गेलं आहे। गॅसची फ्लेम बंद करते आणि पीठ एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। आता हे भाजलेलं पीठ थोडं लाडू वळण्याइतपत गार व्हायची आपण वाट बघूया। तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
बाजूला असलेलं बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पीठ थोडं गार झालं की यामध्ये तीळ आणि खोबऱ्याची जी आपण पावडर करून ठेवली आहे ती घालते. यामध्येच वेलची, जायफळ, सुंठ पावडरही घालूया. सगळं अगदी व्यवस्थित मिसळून घेऊया. या लाडूमध्ये आपण सगळ्या पौष्टिक गोष्टी वापरलेल्या आहेत, त्यामुळे लाडू चवीला तर छान होतात, शिवाय खूप पौष्टिक होतात. आता आपण केलेलं हे लाडूचं मिश्रण साधारण 2 कप आहे. त्याच्याच निम्मा म्हणून मी इथे 1 कपभर गूळ घेतलेला आहे. गुळाचा पाक वगैरे अजिबात न करता एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू आज आपण करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गूळ घालते. यामध्येच थोडं लाडूचं मिश्रण घालते, म्हणजे गूळ मिक्सरमधून फिरवताना एकदम चिकट होणार नाही. तर साधारण 2-3 चमचे हे मिश्रण मी घालते आणि मिक्सरमधून मी एकदा फिरवून घेते. तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे. गूळ अगदी व्यवस्थित बारीक झालेला आहे. तुम्हाला जर मिक्सरमधून फिरवायचं नसेल तर गूळ तुम्ही किसून घेतला तरी चालू शकतं. आता हे पुन्हा हाताने थोडं मिक्स करून घेऊ, म्हणजे संपूर्ण मिश्रणात गूळ अगदी व्यवस्थित मिसळेल. आता यामध्ये हे जे आपण कुरकुरीत करून घेतलेले बदामाचे काप आहेत ते घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं अगदी परफेक्ट लाडूचं मिश्रण तयार आहे. एका हाताच्या मुठीमध्ये जितकं मावतंय तितकं मिश्रण घेते आणि याचा लाडू वळून घेते, म्हणजे सगळे लाडू अगदी सारख्या आकाराचे होतात. लाडू अगदी सहज वळला जातोय आणि इथे आपला एक लाडू तयार झालेला आहे. आपण घेतलेल्या अर्धा वाटी तुपामधलं अजूनही 2 चमचे तूप उरलेलं आहे. यामध्ये आपण गूळ घातलेला आहे. तीळ आणि खोबरं मिक्सरमधून जास्त फिरवल्यामुळे त्यालाही तेल सुटतं, म्हणूनच कमी तुपाचा वापर करूनही लाडू अगदी सहज वळले जातात. त्यामुळे लाडू खूप तुपकटही होत नाही. मुगाचे लाडू आहेत त्यामुळे पचायला हलके आहेत. सालासकट हिरवे मूग घेतले आहेत, त्यामुळे भरपूर फायबर्स त्यातून मिळतात, म्हणजे अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत कोणालाही लाडू खाता येतील. तर इथे आपला दुसराही लाडू तयार आहे. तर या संपूर्ण प्रमाणात आपले बरोबर 13 लाडू झाले आहेत. लाडूची साईज बऱ्यापैकी मोठी आहे. तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते. लाडू खूप छान होतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह. धन्यवाद.